ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खोपोलीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीची भव्य प्रचार सभा। खोपोली नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना महायुतीने आपली ताकद दाखवली आहे। शिवसेना, शिंदे गट, भाजपा, आरपीआय आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं। या सभेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहून उमेदवारांना मार्गदर्शन केलं। माथेरान, खोपोली आणि कर्जत या तिन्ही नगरपालिका आम्ही भाजप, शिवसेना आणि आरपीआय या महायुतीनं एकत्र येऊन लढवतोय। आजचा माहोल बघितल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेवर नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील याची मला पूर्ण खात्री आहे। आणि म्हणून एखाद्या उमेदवारानं एखाद्या शहराची विकासाची संकल्पना जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल, पर्यटनाची सुविधा असेल, वारकऱ्यांचा प्रश्न असेल, आदिवासी बंधू भगिनींचा प्रश्न असेल, हे सोडवावे तशी त्यांची मागणी आहे। आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मांडलेली विकासाची संकल्पना 5 वर्षांमध्ये आम्ही पूर्ण करू। बहुसंख्य ठिकाणी आहे। मी आता पेणची माहिती घेतली, त्याच्यानंतर अलिबागला मी स्वतः जाऊन आलो। इथे तिन्ही या नगरपालिका आहेत, रोहा आहे। हे बहुसंख्य ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आहे। काही ठिकाणी जिथे नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील, परंतु नंतर देखील आम्ही एकत्र येऊ। त्याच्यामुळं काही लोकांना जी चिंता पडलेली आहे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही। त्याच्यामध्ये 2 व्यक्तींनी याच्यावर सुतोवाच केलेले आहेत। त्याच्यावर मी सकाळी देखील मुलाखत दिलेली आहे। अंधारेताईंनी अशा पद्धतीचा उल्लेख केला आहे आणि आमचे अंबादास दानवेंनी केला आहे। तर ठीक आहे, हे सगळं ऐकल्यानंतर मी दखल घेण्या एवढा राजकारणात मोठा झालो आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन केलं आहे। पण माझ्या मर्यादा मला माहिती आहेत। माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबच आमचे नेतृत्व आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनीच उच्च पदावर जावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। परंतु हे देखील मी सांगतो, ज्यांनी माझ्यावर ही टीका केली, माझ्या राजकीय जीवनामध्ये काहीतरी त्यांना असं वाटतं आहे विस्कळीत करण्याचा परिणाम केला आहे, ते कोणाकोणाला भेटलेत हे कधीतरी मी जाहीर करतो। शिंदेसाहेबांनी असं कुठेही वक्तव्य देखील केलेलं नाही। शिंदेसाहेबांनी स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे। ते रडणारे नेते नाहीत, ते लढणारे नेते आहेत।